खरं तर मी आज माझा 34वा वाढदिवस आहे. 34व्या वर्षात मी पदार्पण करतो आहे आणि मी या बॅरेज रोड प्रभागामध्ये लहानाचा मोठा झालो आणि या श्रीकृष्ण खामकर विद्यालयामध्ये मी मराठी माध्यमातून इकडे मी शिक्षण घेतलं इयत्ता 10वीपर्यंत. मी शाळेचा माजी विद्यार्थी आहे. जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा आमची परिस्थिती प्रचंड हलाखीची होती आणि या हलाखीच्या परिस्थितीमध्ये जे शाळेकडून आम्हाला त्यावेळेस सहकार्य मिळालं, म्हणजे खामकर सर आहेत, मॅडम आहेत, निखिल सर आहेत, सर्व वर्ग शिक्षिका सर्वांकडून आम्हाला खूपच म्हणजे आमची परिस्थिती खराब होती तरी आम्हाला कुठेही शिक्षणापासून वंचित राहावं लागलं नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही शालेय शिक्षण पूर्ण करून पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आज एक उद्योजक म्हणून मी काम करत आहे. तर मला असं वाटलं की आपण मनोरंजनाचे कार्यक्रम तर भरपूर करतच असतो, परंतु कुठेतरी आपण सामाजिक बांधिलकी भावना जपणं देखील गरजेचं आहे. तर माझ्या शाळेमधील जे होतकरू कष्टकरू जे विद्यार्थी आहेत, ज्यांचे आईवडील कष्ट करून त्यांच्या मुलांना शिक्षण करण्यासाठी धडपड करत असतात, अशा 5 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जो खर्च आहे शाळेचा तो माझ्या या वाढदिवसाच्या माध्यमातून मला द्यावा अशी आमची मनामध्ये इच्छा होती आणि आज आम्ही या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी धनादेश स्वरूपामध्ये या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून एक चेक आम्ही शाळेला दिले आहे. त्यातून 5 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संपूर्ण भागणार आहे. नमस्कार. जिनेश जनवाडा हा आमचा माजी विद्यार्थी. सगळ्यात पहिले मी त्याला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि हा स्तुती उपक्रम राबवल्याबद्दल मी त्याचं अभिनंदनही करते आणि जी प्रेरणा त्याला मिळालेली आहे समाजसेवेची, ही अशीच प्रेरणा त्यांनी जे आपल्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये सुद्धा अशीच ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी अशी मदत करतो आहे आणि पुढेही त्या विद्यार्थ्यांनी असंच होतकरू होऊन इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करावी. असं 5-5-5 जर करत गेलं तर ही समाजसेवेची प्रेरणा इतर जण सुद्धा घेतील आणि मला असं वाटतं सगळ्याच जणांना शिक्षणाची सुद्धा एक स्फूर्ती मिळणार आहे. शिक्षणासाठी सगळे उत्सुक होणार आहेत आणि अशीच प्रेरणा सतत मिळत राहो. निमेश, खूप खूप तुझं अभिनंदन आहे. स्तुत्य उपक्रम हा राबवलेला आहे. कुठेतरी शाळेतून आमचे संस्थापक आहेत, मॅडम आहेत, खामकर मॅडम आहेत, निखिल सर आहेत, तर ह्यांच्याकडनं आम्हाला ज्यावेळेस प्रेरणा मिळते आम्ही मुलांना ती प्रेरणा देत असतो, ते आम्ही शिक्षण त्यांना देत असतो. नेहमी सतत आम्हाला आमचे संस्थापक आमच्या पाठीशी असतात, आम्हाला सहकार्य करतात आणि त्या सहकार्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांना तिथपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी आहोत त्या अडचणी आम्ही समजून घेऊन आम्ही त्यांना मदत नेहमीच करण्यासाठी तत्पर असतो आणि करू शकतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे निमेशचं मी अभिनंदन आणि फार हार्दिक स्वागत करतो. आजचा त्याचा वाढदिवस आहे. माझी आणि माझी मिसेस सविता खामकर या शाळेच्या पूर्व मुख्याध्यापिका सुद्धा चेअरमन, आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आलेलो आहे कळकळीने आणि आम्हाला अनुभव आहे, अभिमान आहे की निलेशसारख्या मुलांनी असा हा उपक्रम केलेला आहे. हा आमच्या एक शाळेचं भूषण आहे असं आम्ही समजतो. त्यामुळे मी त्याला खूप खूप धन्यवाद देतो. त्याची अशीच प्रगती हो. पण दुसरा म्हणजे हा एक एक्सपोर्टर आहे, इम्पोर्टर नाही, एक्सपोर्टर आहे, जी आपल्या खरंच भारताला गरज आहे आणि खरोखर आम्हाला फार अभिमान आहे त्याचा आणि आमची शाळेचं त्याने नाव उज्ज्वल केलं आजच्या या कार्यक्रमात असंच मी म्हणेन. थँक्यू.